नाही, मला कळलं नाही. माझ्या अंगाशी येईल म्हणजे या सगळ्यात आपण एकत्र आहोत ना? आहोत ना. आपण एकत्रच आहोत ते फक्त आपल्याला माहिती आहे, बाहेरच्या लोकांना ठाऊक नाहीये ते. आणि गुरुकुलाच्या जागेचं असं काहीतरी होतंय म्हटल्यावरती जगन्नाथ आपल्याला इथे जाब विचारायला येणार. आय एम व्हेरी शुअर. आणि त्यांनी आपल्याला प्रश्न विचारल्यानंतर त्याला हे कळायला नकोय की या सगळ्या कारस्थानाच्या मागे माझा हात आहे. आणि म्हणूनच सगळ्या कागदपत्रांवरती कारवाईवर तुझं नाव असायला पाहिजे. कळलं? इथे माझंच नाव आहे. पण मला एक सांग, त्या जगन्नाथची तुला भीती वाटते का? तू काय बोलतोयस राजकुमार? भीती हा शब्द माझ्या डिक्शनरीतच नाहीये. आणि त्याला मी मिळणार वेडा आहेस का? मी सध्या ना माझ्या स्वभावाच्या विरुद्ध काम करते. म्हणजे मी पडद्यामागून वार करते, पडद्यामागून सगळी सूत्र हलवते, विच इज सो नॉट लाईक मी. पण त्याची काही कारणं आहेत. मी नंतर सगळं काही सांगेन तुम्हाला. पण आत्ता मी जे काही सांगते, जसं सांगते तेच करायचंय. गुरुकुलाच्या जागेला आत्ताच्या आता सील लागायला पाहिजे. कळलं का? काय गौड बंगाल दडले त्या गुरुकुलच्या जागेमध्ये तेच कळत नाही मला. एकदम सील ठोकायला सांगते, माझ्या अंगाशी येईल म्हणते, ही एकटीच असते. तो बघ आला, ड्रायव्हर आला आमचा. काय तू बाबाला ड्रायव्हर बोललास? थांब मी नाव सांगते. तुझ्या बाबाला मी घाबरतो काय? बघ मग आता. जसा टीचर चला. आई चला चला. बाबा टीचरांना आपल्याला सोडायचे. टीचर बसा. बाबा चल. बोला शुभ्रा मॅडम, काय हवंय? बोल हालू. हळू बोल. कशाला हळू बोल? काय झालं बाळा, एवढं गपचूप का बोलतेस तू? काकू मी एक तुला मोठं सिक्रेट सांगितलं तर तू मला लिहिताना काय देशील? आत्ता कळलं मला. भूक लागली ना? काय हवंय सांग. काकू खूप मोठं सिक्रेट आहे. महत्वाचं आहे का सिक्रेट? मग सांगा काय सिक्रेट आहे? आधी तू काय देणार सांग. शुभ्रा बाळा, हे खूप चुकीचं आहे. असं नाही करायचं. तुला काय हवंय ते सांग, मी तुला देते. सिक्रेट सांगायची काही गरज नाही. मॅगी पाहिजे का? पण एक्स्ट्रा चीज. ओके मॅडम, एक्स्ट्रा चीज वाली मॅगी बनवते. ओके. आता ऐक, आपल्या ओवीचा गाण्याचा क्लास लवकरच बंद होणार आहे. नाही बाळा, असा कसा बंद होईल? असं काही होणार नाहीये. काकू मी खरं सांगते. असं कसा बंद होईल ओवीचा क्लास? एवढा चांगला चालू आहे. नाही बाळा, ऐक, तू काहीतरी चुकीचं ऐकलं असशील. हा, मी मॅगी बनवते. जाऊ दे, क्लास बंद होईल तेव्हा कळेल तुला. शुभ्रा एवढं खात्रीने सांगते म्हणजे हिने नक्कीच काहीतरी ऐकलं असणार आहे. होय, आपण कॅम्पला जाताना काय धमाल केली असते का बस मध्ये? गाणी, गप्पा, गोष्टी, भूताच्या गोष्टी, खूप मजा आली असते ना ग. अरे अबीर, तू भूताच्या गोष्टी सांगितल्यास ना, सगळी मिळून ओरडायला लागल्या. ए, फक्त का अभिरच सांगू शकतो गोष्ट? अरे हा बबलू पण सॉलिड गोष्ट सांगू शकतो. ऐकायचे का? ऐकायचे का? नको. ओवी, त्या भूताच्या गोष्टी आपण बाजूला ठेवूयात म्हणतो मी.
आज मी तुमच्या दोघांना एक सॉलिड आणि वेगळी गोष्ट सांगणार असतो. एका राजाची आणि एका राणीची. तर ऐका. एक सुंदर महल असतो आणि त्या महलामध्ये एक राजा आणि एक राणी एकत्र राहत असतात. हे दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत असतात बघा. पण एके दिवशी त्यांच्या आयुष्यामध्ये एक चेटकीण येते. जादू टोना करून त्या दोघांचं खूप मोठं भांडण लावून देते. हे बघितलंस ना तू? तुझा हट्ट होता ना हिच्याशी लग्न करायचा, बघितलंस? हा तुझा हट्ट आपल्या घराला कसा भवला ते बघितलंस ना? आणि मग राणी राजावर रुसून कुठेतरी दूर निघून जाते. मग पुढे काय झालं? राणी महल सोडून गेल्यानंतर कुठेतरी दूर निघून गेली असेल ना. आश्रम किंवा गुरुकुल सारख्या ठिकाणी जाऊन राहू लागली असेल ना. बरोबर बोलली असते तो गोवी तू. महल सोडून गेल्यानंतर ती राणी लहान मुलांना गाणे शिकवू लागली. पण राजाला आणि राणीला एकमेकांची फार आठवण येत असते बघा. तरी पण ते एकत्र यायला तयारच होत नसतात. ते तर लांबच राहिलं. ते साधं एकमेकांशी फोनवर पण बोलत नसतात. अबीर, राजा राणीच्या काळात फोन कसा काय आला? गोवी, गोष्ट ऐकताना लॉजिक मध्ये पडायचं नसतं की ग. इमोशन्स. तर ऐक पुढे काय झालं ते. अबीर, काय चाललंय तुझं? दुसरी गोष्ट सांगायला नाहीये का? हा ओवी, दुसरी गोष्ट सांग. नाही, मला हीच गोष्ट ऐकायची. अबीर, पुढे काय झालं सांग. राणी महल सोडून गेल्यानंतर राजाने तिला अडवलं का? कोणाची चूक आहे याच्यात? चूक त्या राजाचीच असते ना ग. कारण की राणी रागात असते ना. मग राजाने तिचा हात पकडून तिला थांबवायला पाहिजे होतं. पण राजाने तसं केलंच नाही, म्हणून राजाची चूक असते. ए अबीर, तू काहीतरी कोणतं सांगतोय? राणीची चूक असते. राणीचं राजावर इतकं प्रेम असताना ती त्याला सोडून का गेली? याच्यात राणीची चूक आहे. राजाची. राणी, राजा, राणी, राजा. हे का बसा. माझी चूक आहे. तुम्हाला दोघांना गोष्ट सांगायला सांगितली मी.